नमस्कार मैत्रिणींनो. तुम्ही पण अतिविचार करतात का? आणि विचार करून करून आपलं मन आणि बुद्धी कुठल्या कुठे पोहोचते? वैरी न चिंती ते मन चिंती असे टोकाचे विचार आपल्या मनात येतात. बरं, नकारात्मक भावना आली तर इतका आपला कल्लोळ असतो वेगळ्या वेगळ्या भावनांचा. कधी अस्वस्थ वाटतं, कधी भीती वाटते, छातीतच धडधडतं, राग येतो, रडू येतं. कळत नाही की या नकारात्मक भावनेतनं कसं बाहेर पडायचं. ज्या वेळेस मला असं अस्वस्थ वाटतं, त्या वेळेस मी काय करते आणि कशा माझ्या नकारात्मक भावनांना आणि अतिविचारांना आवर घालते, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अतिशय सोप्या टिप्स आहेत, ज्याचा तुम्हालाही फायदा होईल. आता जेव्हा मला अस्वस्थ वाटतं किंवा खूप मी अतिविचार करते, मी सॉर्टिंग टेक्निक वापरते. आता ही सॉर्टिंग टेक्निक म्हणजे वर्गीकरण पद्धत काय आहे, हे मी तुम्हाला सांगते. तुमच्या घरामध्ये एखादा असा बॉक्स असेल, ड्रॉवर असेल, कपाट असेल, ज्याच्यात खूप पसारा आहे आणि नुसत्या गोष्टी कोंबून ठेवल्या आहेत, अशा गोष्टी तुम्हाला शोधायच्या. जसं आता इथे मला हा कप मिळाला आहे. याच्यात बघा किती साऱ्या गोष्टी अक्षरशः कोंबून ठेवलेल्या आहेत. आता ह्यामध्ये हव्या असलेल्या गोष्टी मी वेगळ्या करणार आणि नको असलेल्या गोष्टी मी बाजूला ठेवणार. ज्या गोष्टी कपासाठी बनलेल्या आहेत, त्या कपातच ठेवणार आणि ज्या गोष्टींची जागा जिथे आहे, तिथं मी त्यांचं सॉर्टिंग म्हणजे वर्गीकरण करणार. जसं की या कपामध्ये मी फक्त जे पेन चालतायत तेच पेन मी ठेवणार आहे. पहिलाच पेन घेतला आणि तो बंद पडलेला निघाला. अशा प्रकारे नको असलेले पेन फेकण्यासाठी एका बाजूला काढलेत आणि जे चालू आहे ते एका बाजूला काढलेत. जुनी बिलं, चिठ्ठ्या हे पण मी फाडून टाकणार, ज्याची काहीही गरज नाहीये. त्याच तुम्हाला माहितीये याचा सबकॉन्शियसली माझ्या मेंदूवर आणि मनावर काय परिणाम होतोय? माझं मन माझ्या बुद्धीला आता सांगतंय की तुझ्या ह्या कपरूपी मेंदूमध्ये किती साऱ्या अशा नको असलेल्या गोष्टी आहेत, त्या भरून ठेवलेल्या आहेत. त्या सगळ्या बाजूला काढ, फेकून दे आणि चांगल्या गोष्टी, हव्या असणाऱ्या गोष्टी यांचा विचार कर. त्या नीट बाजूला ठेव, कारण त्या तुला नेहमी कामाला येणार आहे. आता मी जसं सांगितलं की प्रत्येक गोष्टीला मी आपापली जागा देणार आहे. जसं ह्या पाऊचमध्ये सगळी स्टेशनरी आयटम मी ठेवणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः या कपामध्ये मी कोंबून ठेवल्या होत्या. तर त्यात काही लागणाऱ्या गोष्टी होत्या, काही न लागणाऱ्या गोष्टी होत्या. मनाचंही असंच असतं. आपल्या विचारांमध्ये आपला मेंदू आपण इतका जाळत असतो, इतका त्रास देत असतो, की चांगले विचार त्याच्याखाली सप्रेस होऊन जातात, कोंबले जातात आणि नकारात्मक गोष्टींचा मेंदूवरती कचरा होतो. तर मैत्रिणींनो, जेव्हा मी ही सॉर्टिंग टेक्निक वापरतीये, मी माझ्या मनाला किंवा बुद्धीला काही वेगळ्या सूचना देत नाहीये. माझ्या कृतीमधूनच अप्रत्यक्षपणे माझं मन माझ्या बुद्धीला सांगतंय की तुझ्या विचारांचा कल्लोळ थांबव, नकारात्मक भावनाचा जो कचरा आहे तो बाजूला कर आणि हव्या असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा विचार कर, चांगल्या गोष्टी जतन करून ठेव. जसं तुमचं काम पूर्ण होईल, तुम्ही या सगळ्या गोष्टी नीट लावून ठेवाल, तुम्ही हे अनुभवाल की तुमचं मन जे अस्थिर होतं, अस्वस्थ होतं, ते आता शांत झालेलं आहे. आता जसं मी कपाचं उदाहरण दिलं, तसं तुम्ही तुमचं छोटंसं कपाट असेल, ते तुम्ही आवरू शकतात. स्टडी टेबलच्या ड्रॉवरमध्ये पण भरपूर पसारा असतो. तेव्हा पण तुम्ही ही वर्गीकरण पद्धत वापरू शकतात. तर जेव्हा तुम्हाला अस्थिरता वाटेल किंवा खूप विचारांचा कल्लोळ असतो, मन आणि बुद्धी यांचं द्वंद्व चालू असतं, तुम्ही ही वर्गीकरण मेथड म्हणजे सॉर्टिंग मेथड नक्की वापरा. घरातलंही काम पूर्ण होईल आणि आपल्या नको असलेल्या गोष्टी आणि मनातल्या, बुद्धीतल्या, मेंदूतल्याही नको असलेल्या गोष्टी तुम्ही बाजूला टाकून द्याल. आणि ज्या पद्धतीने ह्या वस्तू तुम्ही व्यवस्थित लावल्या, त्याचप्रमाणे तुमचे विचारही व्यवस्थित लागले जातील. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे घरातली कागदपत्र लावणे. बरीचशी असतात, काही विखुरलेली असतात, पण ती लागत असतात. त्यांना टॅग लावणं, नको असलेली कागदपत्र फेकून देणं, आधार पॅनच्या झेरॉक्स काढण्यासाठी वेगळ्या काढून ठेवणं किंवा जास्तीच्या असतील तर त्या एका बाजूला ठेवणं. ही कामं करताना पण ज्या नकारात्मक भावना आलेल्या असतात डोक्यामध्ये, मनामध्ये, त्यांचा निचरा होण्यासाठी वाट मिळते आणि आपल्याला हे वेगळं करावं लागत नाही. आपलंच काम करता करता हे विचार आपोआप दूर सारले जातात. तिसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर मॉल असेल तर त्या मॉलमध्ये जाऊन तुम्ही विंडो शॉपिंग करू शकतात. मॉलमध्ये जाण्याचा हाच फायदा आहे की तिथल्या वस्तू बघितल्या तरी छान वाटतं आणि तुम्हाला खरेदी करायच्या नसतील, नुसतं बघायच्या असतील तरी तुम्ही तिथे जाऊ शकतात. तिथल्या वेगळ्या वेगळ्या युनिक वस्तू बघून
आपलं मन रमतं आणि प्रसन्न वाटतं, छान वाटतं. तर मैत्रिणींनो, जेव्हाही कधीही तुम्हाला खूप अतिविचार येतील किंवा या अतिविचारांमुळे अचानक मन अस्थिर होईल, अस्वस्थ होईल, तेव्हा तुम्ही या तिघीपैकी कुठल्याही एका गोष्टीचा वापर नक्की करा. तुम्हाला परत छान, प्रसन्न आणि शांत वाटेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.